Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, स्वागत है आप सभी का इंडिया टीवी 360 में और आप देख रहे हैं नागपुर से सविता कुलकर्णी की रिपोर्ट। न्याय के लिए भटक रहा गोवारी आदिवासी समाज। गोवारी आदिवासी समाज 25 वर्ष पूर्व से न्याय के लिए भटक रहा समाज। अभी तक किसी भी शहीद के घर वालों को नहीं मिली नौकरी। 114 आदिवासी 1994 में हुए थे शहीद, इसमें 3 साल का मंगेश मेश्राम था शामिल, फिर भी कोई मदद नहीं। बुढ़ी माँ के हो रहे हाल बेहाल। आदिवासी गोवारी बांधव अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आदिवासी बांधवों को न्याय देना होगा, देना होगा, देना होगा। न्याय तो हम लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे, वरना तुमसे लड़ते रहेंगे, लड़ते रहेंगे, लड़ते रहेंगे। शहीद आदिवासी बांधव अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद आदिवासी बांधव अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। बिरसा मुंडा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। काकू इकडे थोडंसं, इकडे इकडे थोडंसं. पाहू नका म्हणा, नाही तुम्ही चालू ठेवा, चालू ठेवा. अरे इथे पाहू नका, इथे माझं इंडिया टीव्ही 360ला आहे. हां, यूट्यूबवर तुम्ही कधी पण बघा, तुम्हाला दिसेल. च्या नावाने वेबसाईटवर जायचं, गुगलवर सर्च करायचं, तुम्हाला वेबसाईट मिळून जाईल, तुमचं बातमी पण मिळेल. नमस्कार, मैं सविता कुलकर्णी। आज जो है गोवारी शहीद स्मारक का जो पुल है नागपुर का प्रचलित 0 माइल, यहाँ पे काफ़ी लोग 119 लोग शहीद हुए थे। ऐसे ही जो पीड़ित परिवार है उनका जो बेटा यहाँ पर शहीद हुआ था, आज वो हमारे साथ में है। उनकी माता राम, उनसे हम जानना चाहेंगे कि क्या नाम है काकू आपका? क्या नाम है? काय नाव आहे तुमचं? हिंदी बोलता येते? बरं, तुमचं कोण गेलेलं आहे या परिवारामध्ये जो तुम्ही इथे येऊन आज पूजा केली? बरं, कुठे राहत होतो तुम्ही? कुठे राहत होते? बरं, तर जेव्हा तो पोरगा तुमचा जो शहीद झाला त्यावेळेस तो किती वर्षाचा होता? 3 वर्षाचा होता. म्हणजे जेव्हा जी मोर्चे वगैरे निघाली होती त्यावेळेस तो 3 वर्षाचा होता. आज तुमचा मुलगा खूप तरुण राहिला असता बाकीच्या मुलांसारखं. काय तुम्हाला वाटतं की एवढे 25 वर्ष म्हणजे जाऊनसुद्धा म्हणजे आज ती भावना घेऊन तुम्ही इथपर्यंत येऊन पूजा करतात त्या शहीद स्मारकाला आजचा पण सलाम आहे. तर काय वाटतं तुम्हाला की आज तुमचा मुलगा गेल्याच्या नंतर तुमच्या भावना काय वाटतात? काही न्याय मिळाला का तुम्हाला? नाही.
थोडं जोरात बोला, आपण जोरात बोला. काय तुम्हाला न्याय मिळाला की नाही मागच्या सरकारकडून? काहीच न्याय मिळाला नाही आहे. तुम्ही परत आपलं एकदा परत मला नाव सांगू शकता काय? आपलं नाव काय बोला? सुशीला मेश्राम. तो ये थे आज हमारे साथ में सुशीला भाई मेश्राम, जो काफ़ी वृद्ध महिला है. उनका 3 साल का बच्चा जब गोवारी शहीद स्मारक पर जो हमले हुए थे, जो लाठीचार्ज हुआ था, उन शहीदों में 3 साल का एक बालक भी शहीद हुआ था. ऐसे में जो है जो माताराम में सुशीला मेश्राम जी ये वर्धा से आई है और अपने बेटे की याद में आज जो है गोवारी शहीद स्मारक के ऊपर में आज हमारे पीछे देख रहे हैं, उन्होंने यहाँ पर पूजा अर्चना भी की है. काफ़ी भावनाएं उनकी दुख भरी है. उनको अभी तक न्याय नहीं मिला, पिछली सरकार ने भी न्याय नहीं दिया. या सरकारकडून तुम्हाला काय न्यायाची अपेक्षा आहे? आता कोणतं काय सांगू बाई मला काय. जी हाँ, ये तो बेचारी वृद्ध महिला है, बता रहे हैं एक ही बेटा था, वो भी जो वारस था वो भी इन गोवारी शहीद मतलब जब हमले हुए थे उसमें वो शहीद हो चुके, पर अभी तक उनको कोई न्याय नहीं दिया गया, कोई उनको आर्थिक देनगी भी नहीं दी गई है. ऐसे में वो बोलने में असमंजसता जता रही, क्योंकि उनको बोलना नहीं आता. थोड़ी सी वृद्ध महिला होने की वजह से उनको ये परेशानी का भी सामना करना पड़ा. हम सरकार से अपने चैनल के माध्यम से यही कहना चाहेंगे कि जो वृद्ध महिला है सुशीला मेश्राम जी, उनका एक ही वारस था, बच्चा था 3 साल का, तो उनको न्याय नहीं मिला. तो हम अपने चैनल के माध्यम से यही सरकार से कहेंगे, राज्य सरकार और केंद्र सरकार से यही कहना चाहेंगे कि जो बच्चा शहीद हुआ है 3 साल का बच्चा, बोले तो उसको कुछ समझ में नहीं आता, उनको न्याय दे और उनको कुछ तो भी आधारशिला के नाम पर कुछ तो भी उनके लिए पेंशन योजना भी शुरू की जाए. सविता कुलकर्णी, इंडिया टीवी 360 के लिए नागपूर, महाराष्ट्र. एक 26 वर्षा अगोदर 114 शहीद कुवारी झाले होते, परंतु आजही कुवारी उपेक्षितच आहे. का 1956 साली ज्या समाजाचा आदिवासी म्हणून समावेश झाला, शेड्यूलमध्ये समावेश झाला, त्यांना त्यांच्या अशिक्षितपणामुळे दारिद्र्य अवस्थेमुळे अशिक्षितपणामुळे त्यांना आरक्षणाचे लाभ घेता आले नाही. नवीन पिढी थोडीफार शिकायला लागली, त्यामुळे जेव्हा आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रसंग आला, नेमकं त्यावेळेस 24 एप्रिल 85ला एक काळा जी.आर. काढून सरकारने त्यांचे अधिकार काढून टाकले. 1956 साली जी काकासाहेब कोल्हटकर समितीने शिफारस केल्याप्रमाणे जी नोंद झाली होती, त्यामध्ये प्रिंट मिस्टेक म्हणण्यापेक्षा ती चुकीच्या पद्धतीनं त्यावेळेस नोंद घेण्यात आली आणि म्हणून यांना गोंड या सदराखाली गोंड गोवारी असं संबोधून त्या लोकांना एक आदिवासीच्या शेड्यूलमध्ये त्यांना समाविष्ट केला. परंतु राज्यकर्त्यांनी राईचा पर्वत करून त्या लोकांचे अधिकार काढून टाकले. त्यासाठी साधारण संघर्ष सुरू होता. 23 नोव्हेंबर 1994 साली या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक आले होते आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, आपलं निवेदन देण्यासाठी. आणि त्या ठिकाणी पोलिसी बळाचा वापर करून या ठिकाणी 114 गोवारींचा प्राणहरण झालं. त्यांना शहीदत्व प्राप्त झालं, ते शहीद झाले. या घटनेला तब्बल 25 वर्ष उलटून गेले. हे 26वे वर्ष आहे. अजूनही एक छोटीशी गोष्ट सरकार करू शकलं नाही, याचं वाईट वाटतं. या मधल्या काळामध्ये एक अमेंडमेंट झाला होता लोकसभेमध्ये, कॉमा टाकण्याच्या संदर्भात गोंड राजगोंड यांच्यामध्ये कॉमा टाकण्यात आला, पण गोंड गोवारी यांच्यामधला कॉमा काढण्यात नाही आला. एवढी एक घटना या सर्व गोष्टीला जबाबदार ठरली आणि ते अजूनही आहेत त्याच अवस्थेमध्ये आहेत. ज्या लोकांनी हे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून सत्तेत नसताना प्रयत्न केले, ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांनी त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातलं राजकारण, त्यांच्या सोबतीला गोपीनाथराव मुंडे वगैरे सगळे होते, यांनी या घटनेचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं. त्यांनी पुढाकार घेऊन काही प्रमाणामध्ये मदतही केली. सेन्सस कमिशनरपर्यंत आम्ही जाऊन आलो आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. एक साधी अमेंडमेंट जी पाहिजे आहे लोकसभेच्या माध्यमातून, कॉमा काढण्याची. गोंड वेगळे आहेत, गोवारी वेगळे आहेत, याच्यावरती शिक्कामोर्तब झाला, हायकोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे. परंतु अजूनही हा प्रश्न केंद्र सरकारने याकडे आपलं लक्ष काही केंद्रित केलं नाही आणि या प्रश्नाला काही हात घातला नाही. आमची केंद्र सरकारला विनंती राहील की त्यांनी आपल्या अधिकारात जेव्हा त्यांचं सर्व म्हणजे एक हाती सत्ता असताना हे अमेंडमेंट ते सहज करू शकतात, त्यांनी ती अमेंडमेंट केली पाहिजे. आणि गोंड गोवारीमध्ये असलेला कॉमा त्यांनी विनाविलंब हा काढून टाकून गोवारी समाजाला आदिवासींचा दर्जा प्राप्त करून त्यांना सर्व सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत, अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी राहील. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून
या महाराष्ट्रातील आरक्षणाचे जे प्रश्न सुरू आहेत, आत्ताही सुरू आहेत, मग ते मराठ्यांचं आरक्षण असू द्या, ओबीसीचं आरक्षण असू द्या, SC ST मधल्या काही घटकांचं आरक्षण असू द्या, ह्या आरक्षणाचे प्रश्न तडीस लावून सर्वसामान्य लोकांना, गरीब लोकांना न्याय देण्याचं काम जे वंचित बहुजन आघाडीने ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने आमचा कार्यक्रम सुरू राहील. ही मागणी आम्ही केंद्र सरकारकडे लावून धरू असा मला विश्वास आहे. आणि येत्या काळामध्ये जर केंद्र सरकार जागा झालंच नाही तर मग पुढे काय करायचं याचाही विचार आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होईल, एवढे या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो. आणि माझे जे 114 गोवारी बांधव 25 वर्षापूर्वी 26 वर्षापूर्वी जे या ठिकाणी शहीद झालेत त्या सगळ्यांना मी माझी विनम्र आदरांजली माझ्या समाजातर्फे आणि आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या वंचित घटकांतर्फे त्यांना आम्ही आमची आदरांजली व्यक्त करतो. हे सांगा की म्हणजे नेहमी दरवर्षीप्रमाणे आज 25 वर्ष लोटून गेले, 26वे वर्ष लागलं, पण जो प्रोटोकॉल नेहमी जे द्यायचे 25 वर्षापूर्वी बॅरिकेड्स लावण्यात येत होते आणि पाण्याची व्यवस्था पण करण्यात येत होती, पण यावेळेस दिसत नाही. यासाठी आपण काय सांगणार आहे की फक्त पदवीधरांच्याकडे लोकांचं लक्ष आहे, म्हणजे महापौरांचं लक्ष आहे असं तुम्हाला वाटतं? या गोष्टीला सुरुवात मागच्या 5-7 वर्षामध्ये झालेली आहे. सरकारी हस्तक्षेप ज्या पद्धतीनं आला आणि जनभावनाचा विचार न करता त्या लोकांना त्यांचा आवाज दाबून टाकण्याच्यासाठी किंवा सीमित करण्यासाठी ही सगळी यंत्रणा या ठिकाणी वापरण्यात आली. आणि मग ट्रॅफिकच्या नावाखाली, अव्यवस्थेच्या नावाखाली, कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या नावाखाली या ठिकाणी अनेक बंधनं टाकण्यात आली आणि म्हणून आजचा हे स्वरूप आहे असं माझं मत आहे. 114 राजकीय नोकरीच्या संदर्भात सरकारने काहीही केलं नाही आणि 2 लाखाची मदत जाहीर झाली होती ती सगळ्या लोकांना मिळाली त्यावेळेस. पण त्यांचा जो मूळ प्रश्न आहे, फक्त जे ज्यांचे प्राण गेले त्या लोकांना कॉम्पन्सेशन मिळालं, पण असे असंख्य हजारो बांधव आहेत की जे प्रतीक्षेमध्ये आहेत, ज्यांच्या मुलांना शिक्षण नाही, खायला 2 वेळचं अन्न मिळत नाही, का हाताला काम मिळत नाही, डोक्याला काम मिळत नाही, अशा लोकांचं काय? हा प्रश्न सरकारने अग्रक्रमानं सोडवायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवाने सांगायचं वाटतं की केंद्र सरकारचं, कारण हे सगळे प्रश्न केंद्र सरकारला हाताळायचे असतात, स्टेट गव्हर्नमेंटने रिकमेंड करून द्यायचे असतात आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या रिकमेंडेशननुसार सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यावरती कारवाई करायची असते. सेंट्रल गव्हर्नमेंटचं अजूनही या सामाजिक प्रश्नांकडे किमान असं म्हणता येईल की महाराष्ट्रातील सामाजिक भूमिका ज्या आहेत किंवा सामाजिक प्रश्न जे आहेत त्यांच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे. केंद्र सरकारचं लक्ष आकृष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे लक्ष घालतील आणि ते केंद्र सरकारचं लक्ष याकडे केंद्रित करतील. आदिवासी लावलेला आहे हा केवळ आणि केवळ त्यांना आरक्षित जे अधिकार आहेत त्यांना त्यापासून वंचित ठेवण्यासाठी आणि सोयीस्कररित्या त्यांना दाबून टाकण्यासाठीच वापरला जातो आहे असा आमचं स्पष्ट आरोप तेव्हापासूनच आहे. आणि म्हणून आम्ही ते फेटाळून लावलं पाहिजे, ते काढून टाकलं पाहिजे. आणि व्हॅलिडिटी जर एखाद्याची जात एकदा जर ठरली असेल ती जात बदलता येत नाही. या देशामध्ये सगळं बदलता येते, पण ज्या जातीत तुम्ही जन्मास आला ती जात तुम्हाला कुणालाच बदलता येत नाही, हे वास्तव आहे. आणि ह्या जातीच्या आधारावर भारतीय राज्यघटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाचं प्रोव्हिजन दिलेलं आहे, त्यांच्या उन्नतीसाठी जे काही प्रोव्हिजन केलेले आहेत हे सगळं लक्षात घेऊन केलेले आहेत. या देशात जात बदलता येत नाही असं असताना सुद्धा व्हॅलिडिटीचा ट्रॅप, म्हणजे आता तर हे सुरू आहे, एका कुटुंबातल्या एका भावाला व्हॅलिडिटी मिळते, दुसऱ्या भावाला मिळत नाही, त्याला टांगून ठेवलं जातं. आणि आता अलीकडे तर सर्वसामान्य त्यांनी कौटुंबिक व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे होती, पण ते करणार नाहीत, कारण त्यांना तुम्हाला अडवून ठेवायचं आहे, हेच सरकारचं धोरण आहे. मग सरकार काँग्रेसचं असू द्या की भाजपप्रणित असू द्या, ह्या दोन्ही सरकारने एकमेव मार्ग स्वीकारलेला आहे आरक्षणाच्या संदर्भामधला. हे धोरण थांबलं पाहिजे. हम जहाँ पर खड़े हैं वो 0 माइल की जगह है जहाँ पर गोवारी शहीद हुए थे। 114 जो गोवारी शहीद थे वो इसी जगह 0 माइल पर शहीद हुए थे। उन पर लाठीचार्ज किया गया था। लाठीचार्ज करने के बाद में 114 लोग यहाँ पर शहीद हुए थे। उनका परिवार आज इस जगह पे आया हुआ है। हर एक जगह से, हर एक ज़िले से यहाँ पर शहीद को श्रद्धांजलि देने के लिए इस जगह पर आए हैं। 25 वर्ष बीतने के बावजूद भी उनके परिवार को किसी प्रकार से कोई न्याय नहीं दिया गया। आज भी वो अपने न्याय की अपेक्षा में हैं। दूसरी बात तो ये है कि यहाँ पर जिस प्रकार से जो महानगर पालिका है उन्होंने यहाँ पर कुछ भी सुविधाएं नहीं की है, जबकि हर साल में जो है यहाँ पर मेन रोड के ऊपर में बैरिकेड्स लगाए जाते हैं, आने जाने वालों का ट्रैफिक रोका जाता है, इस जगह से आवाजाही भी बंद की जाती है।
ऐसे में ये मतलब जो व्यस्तताएं चल रही, जो नगर जो है पदवीधर का जो चुनाव आने वाला है, तो ऐसे में सिर्फ वो अपना वोट बैंक कहाँ से मिलेगा, किस तरह से मतलब ये पक्का हो सकता है, कहाँ से वोट बटोरे जा सकते हैं, इनका ध्यान सिर्फ उसी की तरफ में आकर्षित है। यहाँ पर जो शहीद परिवार के जो लोग आए हुए उनके लिए नहीं तो कहीं पानी की व्यवस्था की गई है, नहीं तो किसी प्रकार से कोई प्रोटोकॉल दिया गया है। जो प्रोटोकॉल था वो भी फेल ठहरते नजर आ रहा है। ऐसे ही बने रहिए हमारे चैनल के साथ। इंडिया टीवी 360 हर पल आपके साथ। सविता कुलकर्णी, महाराष्ट्र, नागपुर। Audio Jungle. Audio Jungle.